उपस्थित पत्रकार सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार बांधवांनो भगिनींनो, आजच्या आपल्या भेटीचा हेतू जयंतरावांनी सांगितलाय, पृथ्वीराजजींनी सांगितलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आणि एक संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपा विरुद्ध कोणी लढू शकत नाही, हे अजिंक्य आहेत. तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे, तो फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने राखून दिलेला आहे. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच आहोत. त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेतच आहेत. इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी केला, मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे, त्याच्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत, हेमंत देसाई आहेत, प्रशांत कदम आहेत, अशोकराव वानखेडे आहेत, रवीश कुमार, हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आणि त्यांच्या मांडण्यामुळेच एक निपक्षपातीपणाने त्यांनी ती बाजू मांडली. त्याच्यामुळे जनतेला सुद्धा सत्य काय आहे हे कळत गेलं. आणि मी तर असं म्हणेन की ही लढाई फार विचित्र होती. आर्थिकदृष्ट्या असेल, यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा, ही विषम लढाई तर होतीच, पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो. त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे, ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे. आणि साहजिकच आहे, हा विजय हा अंतिम नाहीये, ही लढाई सुरू झालेली आहे. येत्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील, त्याच्यानंतर सुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील. मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होते ते आता एनडीए सरकार झाले. हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती. तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो. आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा, त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. हिंदी में बाद में जयंतराव बात करेंगे. महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष यांनी म्हटलंय की 288 जागा काँग्रेस पक्ष लढेल. दोन्ही बाजूला काँग्रेस पक्षांचे नेते आहे, परंतु प्रदेशाध्यक्ष मात्र वेगळी भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद घेत आहे, एक ताकद दाखवत आहे, मात्र काँग्रेसचे अध्यक्ष वेगळी भूमिका. जेव्हा 3 पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात, याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे. आणि येणारी विधानसभा सुद्धा जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत. सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की येत्या काही, आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टाची, पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो. पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झाले जगाने बघितलेले. एक प्रश्न होता, बेसिकली आज जे तुम्ही पहिली मीटिंग घेतली, गेले 2 दिवस 3 दिवस एक नरेटिव्ह तिकडनं बीजेपीकडनं सेट होत आहे की जे काय फेक नरेटिव्ह होतं त्याला आम्ही काउंटर करण्यासाठी, ब्रेक करण्यासाठी आम्ही जनतेत जाणार आहोत. वोट जे काय जिहाद होतं त्याच्या विरोधात आम्ही लोकांकडे जाऊन बोलणार आहोत. तर ओव्हरऑल महाविकास आघाडी याची ह्या संदर्भातली भूमिका नाही. वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खाल्लं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे. आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काही कळलेला नाही. मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? संविधान
नाही ते मी फक्त मिठाचं बोललोय. मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात, त्याच्यामुळे ते जेवण काही जेवले ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्याबंदी पुढे करणार आहेत. विरोधकांकडून संविधान बदलायचं फेक नॅरेटिव्ह जे आहे ते फेक नॅरेटिव्ह तयार केलं गेलं असं काय मला परत प्लीज. नव्याच्या नेत्यांकडून संविधान बदलाविषयीचं नॅरेटिव्ह जे आहे ते फेक करण्यात आलं आणि त्याचा हक्क आम्हाला बसला. बरं ठीक आहे, यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? तुमची म्हैस चोरून नेतील, हे काय खरेपणा होता? नकली संतान, नकली सेना, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन, हे काय खरं नॅरेटिव्ह होतं? एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर 140 कोटी पैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळाले आणि उरलेले कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे, ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे. मला वाटतं बाकीच्यांना जरा विचार. मंथन बीजेपी मंथन कर रही है कि हम चुनाव हारे नहीं है, हम कहीं न कहीं नैरेटिव के कारण चुनाव हार रहे हैं और हमारे खिलाफ एक गलत नैरेटिव तैयार किया जाए. मतलब क्या? कि उसका कहना है कि 405 का जो नारा था संविधान बदलने का, वो गलत नैरेटिव लोगों तो फिर दिया क्यों था? और आप ही के लोगों ने कहा था कि उन्हें संविधान बदलना है. फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करने की कोशिश की थी, मंगलसूत्र तुमचं चोरणार, वो क्या असलियत थी? अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए, वो नैरेटिव का क्या हो गया? वो 15 लाख रुपए लाने वाले 2014 से अगर हम शुरू करें तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे. मोदी गारंटी का क्या हो गया? आपके घर से आपकी तोटी वो निकाल कर लेके जाएंगे, क्या ये संभव है? वीज कनेक्शन काट दिया जाएगा, क्या ये संभव है? तो ये झूठ नहीं था. हा एक मिनिट जरा मराठी मतं कमी मिळाली असं महायुतीचे नेते म्हणतात. खरंच मराठी मतांचं काय आणि एम फॅक्टर का? मराठी मतं का कमी मिळतील? काय असं काय कारण आहे? त्याचं म्हणणं की एम फॅक्टर खूप चालला, अल्पसंख्याक एम म्हणजे मराठी आलंच ना. एम मध्ये मराठी नाही, एम फॅक्टर. आणि मी तुम्हाला सांगतो, या वेळेला आम्हाला, मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. त्याच्यात माझे मराठी तर आहेतच, हिंदू सुद्धा आहेतच, मुस्लिम सुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व. आणि तुम्हाला काय वाटतं, रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल. महाराष्ट्र आणि मुंबईचा मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार. त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान चेहरा नव्हता, वारंवार त्याची टीका केली गेली. असंच महाविकास आघाडी बोलत आहेत की आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे आणि यांच्या मंत्र्यांचं त्यांच्याकडे कोण असतं पहिला ठरवा ना. त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे. कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं, ते बसली 3 गावं 2 काय एक बसेची ना. आता हालत त्यांची तशीच आहे, तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत, एक सुद्धा बसत नाहीये. आधी म्हणतात की संविधान, अरे मला बाकी जरा पवार साहेब संविधान विरोधी आधी नॅरेटिव्ह सेट झाला होता, त्याच्यामुळे आमचा पराभव झाला असं म्हणतात. त्याच्यानंतर पुन्हा आता अजित पवारवर एक आपण सोडत आहे की अजित पवार यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा फटका बसला आहे, असं एक लेखही लिहिण्यात आलं होतं. नेमकं भारतीय जनता पक्षाला म्हणायचं काय आहे? कारण अजित पवारावर जो ठपका ठेवायचा आहे की संविधानावर त्यांना एवढंच सांगायचं की महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला. त्या सर्वांची कारणं अनेक आहेत, पण ते आम्ही आता बोलू इच्छित नाही.
Days within India form government, Delhi LG VK Saxena has approved prosecution of writer Arundhati Roy under terror charges of UAPA for a statement she made 14 years ago. What do you have to say about this, sir? जे काही सेशन त्यांनी केलं इतक्या जुन्या काळाचं ते काढून आताची कारवाई केली जाते ती अगदी पूर्णपणानं सत्तेचा गैरवापर आहे. आणखी एक गोष्ट अशीच या ठिकाणी झाली की काही लोकांच्यावरती तुम्ही आणि काही लोकांच्या यापूर्वी केसेस केलेल्या होत्या त्यातल्या काही लोकांना कोर्टाने जामीन दिला पण त्याच्यामध्ये अनेक लोक कारण नसताना आरोपाशिवाय आधीच तुरुंगामध्ये आहेत. याचा अर्थ सरळ हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या सत्तेच्या गैरवापराच्या संबंधी या निवडणुकीमध्ये लोकांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यातून शहाणपणा शिकतील अशी अपेक्षा होती पण तो काही शहाणपणा शिकलेला दिसत नाही आणि त्यावर आणखी 3-4 महिन्यांनी लोकांच्या समोर जायची संधी ज्यावेळी मिळेल तर लोक त्याचा पूर्णपणानं विचार करून ठोस निर्णय घेतील. जाहीर कौतुक जवळ घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली तुम्हाला असं वाटतं का? प्रश्न समजला अजित पवारने घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली. त्याचा काय त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितलं आणि ठाकरे साहेब तुम्ही नॉन करप्टेड इंडिपेंडंट जर्नलिस्टचं कौतुक केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. माझा फक्त पवार साहेबांना एकच प्रश्न आहे. पवार साहेब महायुती सरकारमध्ये परस्पर अविश्वास असल्याचं वातावरण असल्याची माहिती आहे. ऑर्गनायझर मधून पण टीम अजितदादाला सोबत घेतल्याने लोटस ब्रँडला डॅमेज झाल्याचं जाहीर मत मांडलं गेलं. ही धुसफूस चालू असताना जर महायुतीच्या घटक पक्षांनी जर हे सरकार पाडलं तर पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रशासन सज्ज असणं आवश्यक असेल. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीची भूमिका काय असेल? प्रमुख मार्गदर्शक महाविकास आघाडीच्या म्हणून तुम्ही काय सांगता? साधी ही गोष्ट आहे की आम्हा लोकांच्या हातामध्ये आज तर काय महाराष्ट्राची सत्ता नाही आहे. आज सत्ता कुणाच्या हातात तरी काही सांगायची गरज नाही आणि तुम्ही म्हणता तशी परिस्थिती आज तातडीने येईल असं दिसत नाही आणि आम्हाला आनंद आहे. सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषि मूल्य आयोग की बैठक में भी कहते हैं कि प्याज की वजह से कृषि मूल्य आयोग की बैठक जब सह्याद्री गेस्ट हाउस पर हुई उस वक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने ये कहा कि प्याज की वजह से हमें नुकसान हुआ, हमें रोना पड़ा, प्याज ने हमको रुलाया. और साथ ही उन्होंने ये भी कहा कि 400 पार के नारे की वजह से भी संविधान का जो नैरेटिव उन्होंने सेट किया. ये दो प्रमुख बातें जब वो कहते हैं इसको आप किस तरह से देखते हैं? आपसे भी उद्धव ये सीधी बात है. प्याज पैदा करने वाला किसान तो नाराज था, इसमें कोई दो बातें नहीं, मगर वहाँ तक सीमित नहीं. इस महाराष्ट्र का इस देश का किसान वायनाड ये सरकार के बीजेपी के खिलाफ था और आज भी इससे कोई बदल हो गई ऐसे मुझे दिखता नहीं. मुख्यमंत्री जब कहते हैं 400 पार का नारा उसकी वजह से नुकसान हुआ कृषि मूल्य आयोग की बैठक में, जब उन्हें उस वक्त कृषि मूल्य आयोग की बैठक विशेष अलग कारणों से थी लेकिन उन्होंने 400 पार के नारे पे भी फोकस किया. लगता है बहुत ज्यादा उससे नाराज हो गए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. छोड़ो, हर एक का अनुभव अपने पास होता है. तो प्याज के कारण भाजप को तो रोना पड़ा ही, लेकिन साथी जो है उनके वजह से भी वो रो रहे हैं. नाना पटोले ने कहा था कि उद्धव साहब मेरा फोन नहीं उठाते हैं. विधान परिषद की जो इलेक्शन थी उसी मुद्दे पे उनका नाराजी जताई थी. तो झाला, विषय संपला. त्याच्यानुसार आम्ही निर्णय पण घेतला. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसला तिघांनी मिळून, दोघांनी काँग्रेस व्यतिरिक्त आम्ही दोघं आहोत आणि बाकीच्यांनी पाठिंबा दिले आणि इतर 3 जागांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा. आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. केंद्रीय मंत्री ज्यांनी काही दिवसांपूर्वी शपथ घेतली कुमारस्वामींनी आरोप केलाय की बेंगलोरमध्ये करोडो रुपयांची सवलत किंवा अनुदान गुजरातमध्ये उद्योग जे येतात त्यांना देतात. त्यांनी सेमीकंडक्टर अमेरिकन सेमीकंडक्टर कंपनीला
$2 अब्ज अनुदान मिळाल्याचा आरोप केला. इतर राज्यांमध्ये अन्याय का करते केंद्रीय मंत्रीचा आरोप करते. मग मी काय उत्तर देऊ? त्यांनी पंतप्रधानांकडे उत्तर मागायला पाहिजे, कारण त्यांना पाठिंबा दिलाय. आणि मी माझ्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा सांगत होतो की आमचा गुजरातबद्दल काही राग नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्या सुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देऊ. पण याकरता मोदी आणि अमित शहा गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये जी भिंत उभी करतायत ती अत्यंत घातक आहे. तशी भिंत त्यांनी उभी करता कामा नये. महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे. गुजरातचे असेल ते जरूर गुजरातला द्या. तसंच अन्य राज्यांना जे आवश्यक आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे ते दिलं गेलंच पाहिजे. त्यालाच आपण केंद्र सरकार म्हणतो. खरं केंद्र सरकार हा शब्द चुकीचा आहे, कारण आपली संघराज्य पद्धत आहे. उद्धव जी, एक सवाल आप लोगों से है कि मराठा आरक्षण के मुद्दे पर सरकार अब तक कोई ठोस भूमिका नहीं ले पा रही है. बार-बार जर्नलिस्ट हम सरकार में नहीं है. जिनके हाथ में सरकार है उनको कुछ वो अपोजिशन के तौर पे आप लोगों की क्या भूमिका है? अभी भी सरकार ने 1 महीने का एक समय पीरियड लिया है, तो लगातार टाइम बाय कर रहे हैं क्या? सीधी बात यह है कि ये इशू पर इससे पहले जो कोई महाराष्ट्र गवर्नर थे उन लोगों ने डिस्कशन किया था, कुछ कमीशन किए थे. जो वहाँ बैठे थे अनशन पर, उन्हें कुछ कमीशन की, मगर इस पर अमल नहीं हुआ और इसीलिए फिर ये उपोषण का मामला शुरू हो गया. जो कुछ बातें सरकार ने एक्सेप्ट की थी, कमीशन की थी, इस पर जल्दी से जल्दी अमल करना ये फर्ज आज ये गवर्नमेंट का है. ये स्थिति हाथ के बाहर जाने की नौबत न आना, इसकी आज आवश्यकता है सामाजिक दृष्टि. उद्योग पळवण्याची वस्तुस्थिती तुम्ही मांडली आहे आणि गुजरात कनेक्शन त्यात सांगितलं आहे. आता नवीन एक गोष्ट बाहेर निघाली की ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली त्या प्रकरणामध्येही गुजरात कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्यही आता गुजरात कनेक्शनशी जोडलं आहे. काय बघतो? नाही, म्हणूनच मी म्हटलं ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे, त्यांना 10 वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधान पद दिलं होतं. आता कसं बसं त्यांचं पंतप्रधान पद वाचलंय. ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही. आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरुंग लागेल. आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह म्हणतात, नरेटिव्ह एका बाजूला, पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाहीये. हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. यावेळेला मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली. आणि आणखीन सुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता, भाजपवरती होता, तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे. येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं दिसेल. देखो, पहले जैसे जयंत राव जी ने कहा, जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया, हम उनको लेकर आगे जाएंगे. और कुछ लोग अगर आना चाहते हैं, सिर्फ ये या वो ऐसे नहीं, तो खींचातानी किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे. लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता. मैं जनरल बात कर रहा हूँ. एकच तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियांनी आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे. म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे. प्रश्न आहे, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या जागा आलेल्या आहेत, काँग्रेसचे नेते म्हणू लागलेले आहेत की आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही मोठे भाऊ. तुमच्या मते कोण मोठा भाऊ आहे, कोण छोटा भाऊ? हे पहा, या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही.
प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेऊ. आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल. आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे, त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काही जाऊ नका. मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिले ना, वेगळंच आहे. याच्यातच आमची एक वाक्यता दिसते. उद्धव ठाकरे जे ते भविष्यामध्ये मोदींसोबत दिसतील, एनडीए सोबत दिसतील. कोण? रवी राणा. ठीक आहे. की उद्धव ठाकरे हे कधी ना कधीतरी परत इंडियामध्ये येतील. We would definitely like to have some certain rather clarification. Are you really seriously on that? Some back channel activities are on. What's happening on that front? बरं ठीक आहे, मला समजा जायचंय, यांच्यामध्ये बसून आता हो सांगू. एक नॅरेटिव्ह जो सेट करण्याचा प्रयत्न. अरे तुम्ही नॅरेटिव्ह तुम्ही खरेटिव्ह वरती आहात. आदित्य ठाकरे जे मतदारसंघ बदलणार आहेत बँड्रातून किंवा जिथे त्यांना जास्त मुस्लिम मतं पडले त्या ठिकाणाहून इलेक्शन लढतील. वाराणसीतून पवारसाहेब शिखर बँके प्रकरणामधूनच काही तुमचे सहकारी सुटून भारतीय जनता पक्षासोबत गेले. आता त्या प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चिट म्हणजे क्लोजर रिपोर्ट पण दाखल करण्यात आला. मात्र अण्णा हजारेंनी तो क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. याचा अर्थ असा आहे की पुन्हा अजित पवार यांची अडचणीत वाढ होईल आणि ते तुमच्याकडे परत येतील असं वाटतं. असं यशच ही वर्ष कोर्टाच्या ताब्यात आहे, 27 आहे आणि 27 माणसाच्या संबंधी हे भाष्य करणे हे काही शांतपणाचे लक्ष्य आहे. हजारेंना जे काही त्यांची तक्रार आहे ती तक्रार मांडण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यात काय निर्णय आहे तो बघू आणि नंतर ठरवू. तुम्हाला जी लोक सोडून गेली आहेत, यापूर्वी 2 गट झाल्यानंतर तुमच्याबरोबर जी लोक काही सोडून गेली ते अजिबात परत घेणार नाही. तुम्ही सर्वाधिक जागा लढवण्यामध्ये यशस्वी झालात की तुम्ही स्वतःकडे घेतला, पण तरी सुद्धा पेक्षा तुमच्या मित्रपक्षाचा परफॉर्मन्स अधिक सगळ्यात चांगला राहिला. सांगू का? एक जुनं गाणं आहे, तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही. पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार. माणिक वर्माजींचं गाणं आहे, पारिजात फुलला माझ्या दारी फुले का पडती शेजारी. पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही. लेकिन आप क्या करेंगे? आपके भतीजे या उनके लोग किसी आदमी को साथ में लेंगे? जरा परत सांगा. तो उद्धव जी ने साफ कर दिया कि जो लोग छोड़कर गए हैं उनको वापस नहीं लेंगे, लेकिन आपके लोग भी छोड़ के गए, आपके भतीजे गए, अब जो हार गए हैं उनमें खलबली मची है, तो आएंगे तो क्या आप साथ में लेंगे या कि नहीं लेंगे? सवाल फायदा नाही होता. बघा याच्यामध्ये एक सॉरी पवार साहब एक मिनट नहीं, एक ही मिनट. ये जो बातें हैं ना, मैंने तो बात साफ कर दी, लेकिन आपको याद है कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है. इवन चंद्रबाबू जी के लिए भी बंद है. ओबीसी जाति जनगणना को लेकर हमेशा उन्होंने आधार दिया है, उसकी पैरवी की है. लगता है केंद्र की सरकार पे जोर देंगे कि जनगणना फिर से होनी चाहिए. सांगली वाले या संबंधी साधारणतः आमचा विचार काही वेगळा नाही. जातीवर आधारित जनगणना या देशात होण्याची आवश्यकता आणि त्याबद्दल सर्वसाधारणपणानं आम्हा सगळ्यांच्यात एक वाक्यता आहे. अमोल कीर्तिकरची जी जागा 48 मतांनी जो पराभव शिवसेनेचा झाला आहे तो शिवसेना मानत नाही. या प्रकरणामध्ये रवींद्र वायकर यांच्या निर्णयांवर गुन्हा दाखल झाला की त्या ठिकाणी मोबाईल वापरण्यात आला. याचा अर्थ त्या ठिकाणी मोठी गडबड झाली असं तुम्ही मानता? मानत नसतो तर कोर्टात का जाऊ? आम्ही कोर्टात जातो आणि खात्री आहे आम्हाला
की तिथे जे काय घडवण्यात आलेलं आहे, घडलेलं नाही मिळत, घडवण्यात आलेलं आहे, हा बोगसपणा कोर्टामध्ये सिद्ध होईल. पण निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज मागितलं तर देत नाही, कुठली यंत्रणाही. बघू ना, मी आता सगळी माहिती घेतली असं समजू नका, कारण मी वकिलांशी वगैरे सगळ्या तिथल्या लोकांची चर्चा सुरू आहे. रोज मला जेवढी पाहिजे तेवढी आवश्यक माहिती मी घेत असतो, पण आम्ही कोर्टामध्ये जातो आहोत आणि मला खात्री आहे की यातला गडबड घोटाळा हा आम्ही बाहेर काढू. त्याच पद्धतीने देशात सुद्धा काही ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणूक निकाल लावून घेण्यात आलंय, असं कानावर आलंय, तिथली सुद्धा लोक कोर्टात जात आहेत. थँक्यू. थँक्यू. सर दलित और मुस्लिम आता ठीक आहे, थोडं कुछ आगे के लिए बाकी रहे. असं एवढे वर्ष संख्या झालं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार.